नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या बघत असाल की कोणत्याही स्पर्धा परीक्षेला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता असतो। मग गणितामध्ये जर बघितलं सगळ्यात मोठी अडचण असते ती कॅल्क्युलेशनची, दुसरी महत्त्वाची अडचण असते ती सूत्रांची। तुम्ही बघितलं असेल स्ट्रक्चर पाठ करून सूत्र पाठ करून मुलांना लक्षात राहतंय की नाही राहत, परीक्षेमध्ये आपल्याला येतंय की नाही येत, मग त्याच्यावरून आपला मार्क हुकतो। या ठिकाणी सगळ्यात मोठी अडचण असते की त्याच्यामध्ये त्या मुलांना पाढे पाठ करावे लागतात, त्या मुलांना वर्ग पाठ करावे लागतात, त्या मुलांना घन पाठ करावे लागतात। मग ते पाठ करून आपल्याला ते गणित सोडवायचे असते। मग गणित सोडवण्यासाठी आपण कुठेतरी चुकतो आणि काही मुलांना वर्ग पाठ नसतात, काही मुलांना घन पाठ नसतात, काही मुलांना पाढे पाठ नसतात। मग गणित सोपं करण्यासाठी काय करायचं, बुद्धिमत्ता सोपी करण्यासाठी काय करायचं, तर त्याच्यासाठी वापरायच्या शॉर्ट ट्रिक्स। आणि शॉर्ट ट्रिक्स कशा आहेत तुम्ही याच्या अगोदर सुद्धा पाहिले असतील, पण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहिल्यात की नाही माहित नाही, पण आजचा व्हिडिओ पूर्ण सविस्तर आहे जेणेकरून तुम्हाला वर्ग कसा काढायचा तो कळणार आहे। म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून एकाच नियमामध्ये सर्व वर्ग तुम्हाला एका 5 सेकंदामध्ये निघतील। म्हणून आवर्जून ऐका जेणेकरून तुम्हाला भविष्यातील स्पर्धा परीक्षेत याचा कामाचा फायदा होऊ शकतो। पहा लक्षात घ्या, सर्वात प्रथम इथं तुम्हाला दिसतंय की वर्ग काढणे नेमकी कसे काढायचे। पहा लक्षात घ्या, 15 का लिहिले ते लक्षात ठेवा, 25 का लिहिले ते लक्षात ठेवा। पहा इकडे मी काय सांगतोय, 15 आणि 25 का लिहिलेत, 15 म्हणजेच काय शेवटी 5 असणे, 25 म्हणजेच काय शेवटी 5 असणे, 55 म्हणजेच काय शेवटी 5 असणे, 35 म्हणजे शेवटी 5 असणे। मग ज्या संख्येच्या शेवटी 5 आहेत त्यावेळेस काय करायचं, तुम्हाला सरळ विचारलं 15चा वर्ग किती, तुम्हाला माहिती आहे पाठ आहे 225 आहे, पण हे काढला कसा, 5चा वर्ग शेवटी डिजिट किती आहे 5 आहेत, मग 5चा वर्ग लिहिला 25 आणि 1 च्या पुढे किती असतात पोरांनो 2 असतात, मग 1 आणि 2 चा गुणाकार केला किती येते 2, म्हणजे किती आहे 225। तसं याचं करा, इथं शेवटी 5 आहेत, मग शेवटी 5चा वर्ग किती 25 आणि 2 च्या पुढे किती असतात 3, या दोघांचा गुणाकार 3 दोन्ही 6, मग 25चा वर्ग किती 625। आता मला सांगा हे 5चं बघितलं तसं आपण शेवटी शून्य असल्यावर काय करायचं, इथं 30 आहे, जर इथं 30 आहे तर शेवटी एकच शून्य आहे, मग इथं 2 शून्य द्या, एका शून्याच्या ऐवजी किती 2 शून्य आणि 3 च्या पुढे बघितलं किती असतात रे 4 असतात, किती असतात तिकडे बघा, तुम्हाला ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे। इथं 3 च्या पुढे 4 लिहिणार का नाही, फक्त 5च्या नियमात लिहायचंय, पण इथं काय लिहायचंय शेवटी 0 आहे हे डबल 0 लिहायचा आणि इकडे 3 आहेत ना 3चा वर्ग सरळ लिहायचा 9, मग किती झालं 900। तसंच इथं करा, शेवटी 0 आहे डबल 0 लिहा, मग डबल 0 लिहा, मग 4चा वर्ग किती आहे 16 बरोबर 40चा वर्ग 1600। मग असा कोणताही काढू शकता, मग 50चा काढायचा शेवटी 0 आहे डबल 0 करा, 5चा वर्ग 25, 25 डबल 0, 60चा वर्ग काढायचा आहे 6 7 36 डबल 0 बरोबर आहे। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही वर्ग काढू शकतात जे की 5 सेकंदामध्ये निघू शकतं, शेवटी 0 असल्यावर शेवटी 5 असल्यावर काढाल। आता तुम्ही म्हणताल दुसऱ्या संख्या असू शकतात 2 3 4 7 8 शेवटी 9 पण असू शकतात। मग इथे बघा आपण शेवटी 4 घेतलं, 4चा वर्ग, आता याच्यासाठी नियम काय आहे, शेवटी 4 आहेत बरोबर आहे, 4चा वर्ग किती 16, 16शी मी फक्त लिहिणार 6, उरला किती माझा 1, 16शी 6 लिहिला उरला 1। मग मला सांगा नंतरची स्टेप काय, दोघांचा गुणाकार करायचा, 6 चौक 24, 24 चे दुप्पट किती होतात, 24 चे दुप्पट 48, 48 आणि 1 किती होतील 49, उरला किती 4, मग 6चा वर्ग किती 36, 36 आणि 4 किती होतात 40, हे 64चा वर्ग। आता तुम्हाला परत सांगतोय हीच मेथड, 4चा वर्ग 16, 16शी 6 उरला किती 1, दोघांचा गुणाकार 6 चौक 24, 24 दोन्ही 48 आणि 1 49, उरला किती 4, शेवटी 6 आहे, 6चा वर्ग 36 आणि 4 किती होतात 40। समजलं? आता पुढे चला बघा 76 आहे, 6चा वर्ग 36 उरले किती 3, ह्या दोघांचा गुणाकार 7 सक 42, 42 चे दुप्पट किती होतात 84, 84 3 87 उरले किती 8, ओके। 7चा वर्ग 49, 49 आणि 8 किती होतात रे 57, हे कशाचा झाला 76चा वर्ग। समजतंय तुम्हाला दोनही, शेवटी 6 असो 4 असो 8 असो 9 असो जे कोणती असेल त्याला हीच मेथड लावायची। मग आता बघा 8चा वर्ग 64 आहे, मग लिहिणार किती 4 उरले किती 6, दोघांचा गुणाकार 8 पंच 40, 40 चे दुप्पट, दुप्पट किती 80, 80 6 86 उरले किती 8, मग इथं शेवटी किती 5, 5चा वर्ग 25, 25 आणि 8 किती होतात रे 25 आणि 8 किती होतात 33, मग इथं 58चा वर्ग 33 64। तसंच इथं बघा 84, 4चा वर्ग हे 4चा वर्ग 16 उरला किती 1, दोघांचा गुणाकार 8 चौक 32, त्याचे दुप्पट 32 चे दुप्पट 64, 64 आणि 1 65 उरला किती 6, मग शेवटी 8 आहेत, 8चा वर्ग 64, 64 आणि 6 किती होतात 70, हे झाला 84चा वर्ग। मग अशाच प्रकारचे वर्ग काढण्यासाठी तुम्हाला ही मेथड लागू करायची। मग ही मेथड लागू कशी करायची,
परत एकदा नियम सांगतो, नीट समजून घ्या. हा एकच नियम तुम्ही यालाही लावा, यालाही लावा, यालाही लावा, यालाही लावा, कुठेही लावा, तुम्हाला समजू शकतं. पण त्याला सोपं करण्यासाठी शेवटी 5 असेल तर काय करायचं, शेवटी 0 असेल तर काय करायचं सांगितलं. पण आता तुम्ही म्हणताल हा नियम इथं लागू होतो का? हा नियम सुद्धा इथं लागू होतो. तो कशा प्रकारे होतो पहा, लक्षात घ्या. समजा मला 15चा वर्ग काढायचा, कितीचा? 15चा वर्ग काढायचा आहे. हाच नियम लावायला, एकच नियम. मग 5चा वर्ग किती रे पोरांनो? 25. उरला किती? 2. बरोबर आहे. या दोघांचा गुणाकार कर, 5 × 5, त्याचे दुप्पट 10, 10 × 2 12. उरला किती? 1. 1चा वर्ग 1, 1 आणि 1 2. म्हणजे हा नियम सुद्धा इथं लागू होतो. पण त्याला सोपं करण्यासाठी सांगितलं, जर शेवटी 5 असतील तर 5चा वर्ग 25 आणि 1च्या पुढे किती? 2, 2 × 2. 5चा वर्ग 25, 2च्या पुढे 3, 3 2 6. शेवटी 5 असेल तर, शेवटी 0 असेल तर 0 आहे ना, डबल 0. मग 3चा वर्ग 9. हे तर सोपंच आहे. डबल इथं 0, डबल 0. 4चा वर्ग 16. मग शेवटी 0 असेल तर काय करायचं? 0 असेल तर डबल 0 अलीकडल्या संख्येचा वर्ग लिहायचा. 0 असेल डबल 0 अलीकडल्या संख्येचा वर्ग लिहायचा. शेवटी 0 असेल तर, शेवटी 5 असेल तर, शेवटी 4 असेल, 6 असेल, 8 असेल, 7 असेल, 9 असेल, कोणतीही संख्या असेल तर त्याच्यासाठी ही पद्धत वापरायची. 4चा वर्ग 16, उरला 1, 6 चौक 24, 24 2 48 आणि 1 49. उरले किती? 4. 6चा वर्ग 36, 36 आणि 4 40. म्हणजे अशा प्रकारचे वर्ग काढून तुम्ही सोप्या पद्धतीनं वर्ग काढण्याची पद्धत शिकू शकता. म्हणून तुम्हाला वर्ग काढण्यासाठी मोजून 5 सेकंद लागतील. पण हे नीट समजून घ्या. नाही समजलं परत परत पहा, जेणेकरून तुम्हाला या प्रॅक्टिसनुसार वर्ग काढता येतील. वर्ग काढण्यासाठी तुम्हाला ही प्रॅक्टिस महत्वाची. ही जर एवढ्याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला वर्ग काढण्यासाठी वेळच लागणार नाही. वर्ग पाठ करण्यासाठी तुम्हाला गरजच लागणार नाही. तुम्हाला सरळ विचारलं 35चा वर्ग किती? शेवटी किती आहेत? 5. 5चा वर्ग 25, 3 बरोबर आहे. 3च्या पुढे किती? 4, 4 त्रिक 12, 12. इथं तुम्ही बघितलं असेल 4 त्रिक. आता 35चा विचारला ना तुम्हाला, बघा इकडे 35 आहे. 35चा वर्ग, 5चा वर्ग 25, 3च्या पुढे किती? 4, 4 त्रिक 12, 12 25. म्हणजे तुम्हाला असं तोंडीच सांगता आलं पाहिजे. 45चा 5 आहेत ना, शेवटी 25 तर येणारच आहेत. मग 45चा विचारलाय ना, 4च्या पुढे किती येतात? 5, 4 25. संपला विषय. तुम्हाला कोणताही विचारला, मग 95चा विचारला, तुम्ही म्हणताल 95चा. बरं 95चा बघा इकडे, 95 आहे. 95चा वर्ग विचारला. 5चा वर्ग किती? 25. 9च्या पुढे किती असतात? 10, 10 9 90, 90 25. कुठलाही विचार द्या, शेवटी 5 असेल, 5 5 25 लिहून द्यायचं. अलीकडली संख्या बघायची 9 आहे ना, 9च्या पुढे किती असतात? 10, 9 10 90, 90 25. आलं का? समजलं का? मग इथं 0 असेल तर डबल 0 लिहायचा आणि अलीकडल्या संख्येचा वर्ग लिहायचा. 0 आहे डबल 0, 3चा वर्ग 9, 0 आहे डबल 0, 4चा वर्ग 16. ओके, हे समजलं. हेही समजलं असेल तुम्हाला. जर शेवटी 2 4 6 8 9 असं असेल तर 6चा वर्ग 36, उरले 3, 7 × 42, 42 चे काय करा? दुप्पट. 42 दुप्पट 84, 84 3 87, उरले किती? 8. 7चा वर्ग 49, 49 आणि 8 होतात 57. हा सुद्धा नियम लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला वर्ग काढण्यासाठी वेळच लागणार नाही. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही इतरांना शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना सुद्धा वर्ग काढण्याची पद्धत कळणार आहे. आणि हा जर व्हिडिओ आवडले असतील, तुमच्या प्रतिसादानुसार आपण अशा शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. पण तुमच्या या व्हिडिओवरून प्रतिसाद मिळणं गरजेचं आहे की हा व्हिडिओ व्यवस्थित तुम्हाला समजलाय का? समजला असेल तर कमेंटद्वारे तुमचे मेसेज तुम्ही पाठवू शकता. ही मेथड तुम्हाला सोपी वाटली का अवघड वाटली? ठीक आहे, तर थांबतो.